नमस्कार. वर्गात आपण जेव्हा शिकवतो, शिक्षक म्हणून वर्गात जेव्हा शिकवायला जातो त्यावेळेस बऱ्याचदा असं होतं की मुलांना काहीतरी इंग्लिशमधनं सूचना द्यायच्या असतात. बरं, मुलांना आपण इंग्लिशमधनं सूचना दिल्या, पण त्यांनी इंग्लिशमधनं काय रिप्लाय केला पाहिजे हे प्रत्येक वेळी आपण त्यांना काही लिहून देत बसणार नाही किंवा लिहून देणं पण तितकं अवघड होऊन बसेल. तर यासाठी सोपा उपाय म्हणून मी काय केलंय, 20 इंग्लिशमधल्या सूचना ज्या तुम्ही कॉमनली किंवा सहजपणे वापरू शकता वर्गामध्ये, ज्याच्यामुळे काय होईल की तुमच्या वर्गाचं इम्प्रेशन खूप चांगलं पडेल की तुम्ही वर्गात आलाय, तुम्ही इंग्लिशमधनं काहीतरी बोललाय आणि मुलांनी त्याच्यावरती प्रतिक्रिया दिलेली किंवा प्रतिसाद दिलेला आहे. तर बघा, याच्यानं काय होईल, स्टुडंट आणि टीचरचा रॅपो पण चांगला बिल्ड होईल आणि शिवाय मुलांचा कॉन्फिडन्स बिल्ड होईल, वाढेल की अरे मला इंग्लिश बोलता येतं किंवा इंग्लिशमध्ये मला उत्तर देता येतं. तर खूप छोट्या छोट्या छान छान सूचना इथे आणलेल्या आहेत. तत्पूर्वी मी आहे सपना टीचर, मी पुणे जिल्ह्यातील तळेगाव दाभाडे येथे तुमच्यासाठी व्हिडिओ तयार करते. तर खूप छान अशा छान छान सूचना आहेत बघा. टीचर इन्स्ट्रक्शन्स अँड स्टुडंट रिप्लाईज. काय म्हणतात याला, की शिक्षकांच्या सूचनांना इन्स्ट्रक्शन्स म्हणतात आणि रिप्लाईजला म्हणजे ते जे प्रतिक्रिया देतात किंवा प्रतिसाद देतात त्याला रिप्लाईज. आता तुमच्यासारखे इथे टीचर आहे आणि ते म्हणतात की मी सांगतोय त्याच्यात प्रतिउत्तर द्यायचंय बरं का. सगळ्यात पहिली सूचना तुम्ही म्हणाल ही तर खूप सोपी आहे, स्टँड अप. स्टुडंटने काय रिप्लाय दिला पाहिजे, येस मॅम किंवा सर, आणि उठलं पाहिजे, कारण आपण प्रतिक्रिया देणं गरजेचं आहे ना त्याच्यावरती. पुढे आहे सिट डाऊन. सिट डाऊन म्हणजे काय की खाली बस, थँक्यू मॅम. तर मुलांनी प्रतिसाद दिला पाहिजे की येस थँक्यू मॅम. पुढे आपण बघतोय सूचना, टीचर म्हणतायत रेज युअर हँड. रेज युअर हँड म्हणजे काय, हात वर कर. इफ यू नो द आन्सर, जर तुला उत्तर माहिती असेल तर हात वर कर. तुम्ही अनेकदा ही सूचना वर्गामध्ये दिलेली आहे की हात वर करा, उत्तर माहिती आहेत का तुम्हाला. तर याला इंग्लिशमध्ये कसं म्हणणार, रेज युअर हँड इफ यू नो द आन्सर. स्टुडंटला रिप्लाय काय करायचं, मॅम किंवा सर, आय नो द आन्सर. हात वर करायचंय, मॅम आय नो द आन्सर. पुढची सूचना असणार आहे, ओके, पुढची सूचना असणार आहे टीचर रिपीट आफ्टर मी. रिपीट आफ्टर मी हे तुम्ही खूपदा ऐकलं असणार आहे, पुस्तकांमध्ये पहिलीपासून आहे रिपीट आफ्टर मी. रिपीट आफ्टर मी म्हणजे माझ्या मागे म्हणा. तर स्टुडंटनी येस मॅम किंवा येस सर म्हणणं अपेक्षित आहे, कारण त्याशिवाय कम्युनिकेशन होणार नाही. आपला मूळ मुद्दाच हा आहे की फक्त टीचर बोलणार आणि मुलं ऐकणार, त्याच्यामधनं कुठलंही संभाषण डेव्हलप होणार नाही. आता 6वी सूचना काय असेल, टीचर स्पीक इन इंग्लिश ओनली. तुम्ही फक्त इंग्रजीतच बोलायचंय. मराठीत बोला म्हणायचं असेल तर काय म्हणायला लागेल, स्पीक इन मराठी ओनली. आलं लक्षात, की स्पीक इन हिंदी ओनली असं. स्टुडंट म्हणतील ओके आय विल ट्राय टू स्पीक इन इंग्लिश. हो, मी प्रयत्न करेल इंग्रजी बोलण्याचा. नेक्स्ट सूचना असणार आहे आपली, आस्क युअर फ्रेंड अ क्वेश्चन. तुमच्या मित्राला प्रश्न विचारा. कसं टीचर सांगणार, आस्क युअर फ्रेंड अ क्वेश्चन. अ क्वेश्चन का, कारण एकच प्रश्न विचारा म्हणून. अनेक प्रश्न विचारायचे असते तर म्हटले असते क्वेश्चन्स. आता स्टुडंट काय म्हणतील, कॅन आय आस्क यू अ क्वेश्चन. आता आपल्या मित्राला डायरेक्ट चल ह्याचं उत्तर देत असं नाही म्हणू शकत, तुम्हाला डिसेंटली विचारावं लागेल. विद्यार्थ्यांना रिप्लाय कसा असेल, कॅन आय आस्क यू अ क्वेश्चन. नेक्स्ट आहे सूचना, टीचर आन्सर इन फुल सेंटेन्स. म्हणजे कधी कधी आपण अर्धवट उत्तर देतो ना, तर तसं नाही, आन्सर इन फुल सेंटेन्स, पूर्ण वाक्यात उत्तर द्या म्हणण्यासाठी हे इंग्लिश वाक्य आहे. आणि स्टुडंट म्हणतील द आन्सर इज, उत्तर देताना कसं इंग्लिशमध्ये द्यायचं, द आन्सर इज ने सुरुवात करायची आहे. नेक्स्ट सूचना असणार आहे आपली, टीचर टेल मी अबाउट युअर फेवरेट हॉबी. आता तुम्हाला व्हॉट इज युअर हॅबी नाही, तर नीट विचारायचा प्रश्न, टेल मी अबाउट युअर फेवरेट हॉबी. तुमचा आवडता छंद कोणता आहे. तर स्टुडंटनी उत्तर कसं द्यायचं, माय फेवरेट हॉबी इज ड्रॉइंग किंवा रीडिंग किंवा डान्सिंग किंवा काही असू शकतं तुमच्या काय छंद आहेत ते. नेक्स्ट आपण सूचना बघतोय, टीचर डिस्क्राईब द पिक्चर ऑन द बोर्ड. आता तुम्हाला एखादं चित्र असेल फळ्यावर दिलं आणि त्याचं वर्णन करायचंय, तर कसं म्हणायचं, डिस्क्राईब द पिक्चर ऑन द बोर्ड. आणि स्टुडंट कसं रिप्लाय देतील, दिस इज अ पिक्चर ऑफ, काय एलिफंट आहे, काही काही असेल ते चित्र. आता पुढचा जो प्रश्न आहे तो आहे, टीचर वर्क इन पेअर्स अँड टॉक टू युअर पार्टनर. वर्क इन पेअर्स म्हणजे काय, गटामध्ये काम करा आणि तुमच्या पार्टनर म्हणजे तुमचा जोडीदार त्याच्याशी बोला. स्टुडंटचा रिप्लाय असेल हॅलो व्हॉट्स युअर नेम. कारण आता कोण जो आलाय नवीन आला असेल त्याच्याशी बोलायचं सुरुवात, कारण तुमची शाळा सुरू झाली ना नुकतीच, त्या अर्थाने येते.
ओके टीचर गिव अ शॉर्ट इंट्रोडक्शन, तुमची थोडक्यात माहिती द्या. तर कसं बोलणार, इंट्रोडक्शन दे रे, तसं नाही. गिव अ शॉर्ट इंट्रोडक्शन म्हणजे थोडक्यात माहिती सांग, नुसतं इंट्रोडक्शन नको देऊ. स्टुडंट माय नेम इज राहुल, आय एम 10 years old, अशा पद्धतीने द्यायचं. आता पुढे आपण सूचना बघतोय. व्हॉट डिड यू डू यस्टरडे. आता एखाद्याने काल काय केलं, हे भूतकाळातली घटना आहे की नाही, की तू काल काय केलंस, ते आपण सांगताना कसं म्हणायचं, व्हॉट डिड यू डू यस्टरडे. डिड म्हणजे काय, भूतकाळी रूप दर्शवतं की कालचं आहे. तू काल काय केलं. स्टुडंट म्हणतो आय प्लेड क्रिकेट. जर काल बद्दल बोलले भूतकाळात तर उत्तर पण भूतकाळातच येणार. आय प्लेड क्रिकेट अँड डिड माय होमवर्क. नेक्स्ट क्वेश्चन येईल आपला. Form a question from this sentence. कधी कधी असं असतं ना की एखाद्या वाक्यातनं प्रश्न तयार करा, तर ते कशी सूचना येईल, फॉर्म अ क्वेश्चन फ्रॉम दिस सेंटेन्स. स्टुडंट इज दिस युअर बॅग, ही तुझी बॅग आहे का, हा प्रश्न त्याने तयार केलाय. नेक्स्ट क्वेश्चन आहे टीचर स्पेल द वर्ड एलिफंट. स्पेल द वर्ड म्हणजे काय, याचं स्पेलिंग सांग. एखाद्याला हे सांग रे स्पेलिंग सांग चल असं म्हणायच्या ऐवजी स्पेल द वर्ड म्हणायचं. स्पेल द वर्ड ऑफ एलिफंट किंवा स्पेल द वर्ड एलिफंट किंवा आणखीन चेअर, काही तुम्हाला असं जेव्हा स्पेलिंग विचारायचं तेव्हा सरळ म्हणायचं स्पेल द वर्ड आणि ते स्पेलिंग सांगायचं. पण तो मुलगा सांगणार स्पेलिंग. एलिफंट म्हणताना स्पेलिंग येत नाही ना, मग एलिफंट पुढच्याला विचारायचं काय स्पेलिंग आहे. स्टुडंट म्हणा ELEPHANT अशा पद्धतीने उत्तर द्यायचं. आता पुढे आपला क्वेश्चन आहे 18वा. टीचर म्हणा टेल द टाइम फ्रॉम द क्लॉक. घड्याळात बघ आणि वेळ सांग. इंग्लिशमध्ये वेळ सांगता येणं ही पण खूप मोठी गोष्ट आहे. तर तो म्हणा स्टुडंट इट इज 10 o'clock, इट इज 11 o'clock अशा पद्धतीने वेळ सांगता यायला पाहिजे. टीचर आस्क युअर फ्रेंड हाऊ ही ऑर शी इज. तुम्ही तुमच्या मित्राला विचारा तो कसा आहे कशी आहे, तर तुम्ही हे सांगता यायला पाहिजे, विचारता यायला पाहिजे. तर विद्यार्थ्यांनी म्हणायचं हाऊ आर यू, तू कसा आहेस. फ्रेंड म्हणा आय एम फाईन थँक्यू. तर हे संभाषण आहे या पद्धतीने घडलं पाहिजे. आता आपला शेवटचा क्वेश्चन आहे टीचर से वन गुड थिंग अबाउट युअर फ्रेंड. तुमच्या मित्राबद्दल आपण कंप्लेंट करत असतो की यांनी असं केलं तिनं तसं केलं, तुमच्या मित्राबद्दल एक चांगली गोष्ट सांगा. तर उत्तर येईल शी इज काइंड अँड हेल्पफुल. तर ती खूप चांगली आहे आणि दयाळू आहे आणि मदत करणारी. सो अशा पद्धतीनं तुम्ही या सूचनांचा वापर वर्गामध्ये करू शकता आणि त्याचा तुम्हाला नक्कीच शिकवण्यात, कम्युनिकेशन स्किल वाढवण्यात उपयोगी होऊ शकतं. तर ह्या होत्या 20 इन्स्ट्रक्शन्स. आवडल्या असतील तर नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, कारण आपण सोबतच बोलूनच इंग्लिश कम्युनिकेशन स्किल वाढवू शकतो. आणि मला खात्री आहे की तुम्ही आणि मी मिळून नक्कीच आपण इंग्लिशची एक भीती घालवूयात. ठीक आहे, तर व्हिडिओ आवडला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.